तुकोबरायांचा अवतार पुण्यश्रीला इंद्रायणी मातेच्या कुशीमध्ये झाला. सगळीकडे आनंदीच आनंद आहेत, कोणत्याही प्रकारचं दुःख नाहीत. संत जेव्हा जन्माला येतात, संत जेव्हा अवताराला येतात, ती भूमीसुद्धा पावन असते, त्या मातेची कूससुद्धा पावन असते. आणि ती भूमी आणि ती कूस सगळ्या जगताला टाहो फोडून सांगते, काळजी करू नका, जगताच्या कल्याणासाठी संत येतात. भगवंत अभक्तांचा निपात करण्यासाठी येतात. संत अभक्तांचा निपात करत नाहीत, संत त्यांच्या खळवृत्तीचा निपात करतात. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. तुकोबरायांची तीच संहिता, त्याच क्रीडा आता सुरुवात होतात. प्रत्येक बाळ जसं जन्माला येतं त्या घरामध्ये आनंद पाहायला मिळतोय आपल्याला. तुकोबरा जेव्हा मोरे परिवाराच्या ह्या कुशीमध्ये घरामध्ये कुळामध्ये जन्माला आलेत ना, सगळ्या कुळाला आनंद आहेत, कारण संत आलेत ना. संत यदा कदाचित ह्या भूतलावर जर असतील तर ह्या भूतलावरही आनंद आहेत. संत वैकुंठात जर गेले तर देवतादिकांना देखील आनंद मिळतो. अजून पुढे सांगू, संतांना जर भावना झाली तर ते नरकामध्ये सुद्धा जातात. आणि नरकामध्ये कशासाठी जातात? नरकातील पापी लोकांना आनंद देण्यासाठी जातात. म्हणून कधी कधी जीवनामध्ये अशी मनामध्ये शंका निर्माण होते, या पीडित लोकांना त्यांचे आजार, त्यांचे दुःख दूर करण्यासाठी संत एवढे का धडपड करतात, साधू का धडपड करतात? सांगू का मी तुम्हाला, साधूची वृत्ती असते, तुका म्हणे तैसे सज्जनाचे चित्त. ज्याप्रमाणे एखादं लोणी असतं ना, लोणी जर यदा कदाचित त्याला फ्रीजरमध्ये ठेवलं तर ते कसं होतं? टणक होतं, टणक. परंतु जर यदा कदाचित त्याच लोण्याचा गोळा जर बाहेर काढला आणि थोडीशी आच जर त्याला लागली ना, तेच लोणी काय होतं? पगळायला सुरुवात होतं की नाही? पगळायला सुरुवात होतं. साधूचं चरित्र त्या लोण्यासारखं आहेत. जर यदा कदाचित भगवंताशी संभाषण करत असताना, भगवंताचे तेच अपरंपरा अवतार पाहत असताना ते चरित्र लोण्यासारखं एकदम कडक होतं, दगडासारखं टणक होतं. परंतु त्याच संतांच्या समोर एखादा पुरुष आला, एखादी स्त्री आली, एखादी अबला आली, दुःखाने ती होरपळलेली जर असेल तर त्या दुःखाला पाहून त्या संतांचं चरित्र ना, संतांचं जीवन असं मऊ होतं, पगळतं चरित्र. संत अवताराला येतात त्याचं कारणच एक आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगताच्या कल्याणासाठी संत येतात. तुकोबरायांचा अवतार सुद्धा जगताच्या कल्याणासाठी आहेत. मोरे परिवारामध्ये देहूगावामध्ये जेव्हा तुकोबरायांचा अवतार होतोय आणि अवतार झाल्यानंतर तीनही भावंड, त्यांच्यामध्ये तीच परंपरा, तीच शृंखला, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आईबापांचे जे संस्कार असतात तेच संस्कार मुलांवर पडत असतात. अजून पुढे जाऊन अतिरेकाने जर बोलायचं झालं, आईबापांच्या जीवनामध्ये जे विकार असतील ना, त्यांच्या सानिध्यामध्ये जर नित्य मुलगा असेल तर त्याच विकारांचं थैमान त्या मुलाच्याही जीवनामध्ये होत असतं. आमचे गुरुदेव सांगतात, त्यांच्या मित्राशी संभाषण करत असताना ते एकदा पुण्याला गेलेत आणि पुण्यामध्ये सहज दोघंही मित्र, तो मित्र इंजिनियर झालात आणि आमचे महाराज वारकरी धर्माची पताका हातामध्ये घेतली आणि तीच गोडी पंढरपूरच्या दिशेने घेऊन चाललेत. सहज दोघांचं संभाषण चालू झालं आणि संभाषण चालू झाल्यानंतर सहज आरेकारीची भाषा चालू झाली. महाराज कसं चाललं आहे, काय चाललं आहे? हो चांगलं चाललं आहे म्हणेत. तुझं काय चाललं म्हणे? बाबा काही नाही, इंजिनियर आहेत, आज 70-80 हजार रुपये पगार आहेत, चांगल्या प्रकारे. ही गोष्ट 50 वर्षाच्या अगोदरची. आणि ही सगळी गोष्ट चालू असताना परिणाम असा झाला, म्हणे सगळं तुझं चांगलं आहेत म्हणे, तू खूप चांगला संसार चांगला चालू आहेत ना? हो म्हणे संसार चांगला चालू आहेत, पण संसार चांगला चालू आहेत पण चांगल्या शब्दानंतर जर पण आलेला असेल तर चांगल्या शब्दाला तो मातीत घालत असतो. लक्षात घ्या. जेवढं तुम्ही चांगलं सांगितलं, कार्यक्रम कसा झाला? खूप चांगला झाला, खूप चांगला झाला, पण नाही का? हा पण शब्द खूप धोकादायक आहेत बरं का. तो म्हणे संसार सगळा चांगला चालू आहेत पण, म्हणे पण म्हणजे नेमकं काय झालं सांगू का? म्हणे पोरगा आहेत म्हणे किती पोरं? काही नाही, एक पोरगा एक पोरगी. पोरगा इंग्लिश मिडियमला टाकला आहेत म्हणे. इंग्लिश मिडियमला टाकला? हो म्हणे इंग्लिश मिडियमला. मग झालं काय?
चांगल्या प्रकारे तुझ्यासारखा चांगला म्हणे उद्योगपती होईल. हो म्हणे होईल, परंतु माझी अपेक्षा त्या अपेक्षेप्रमाणे होत नाही म्हणे. काय झालं? शाळेमध्ये जात असताना असं मला वाटतं की त्यांनी गोड गोड अशा स्पेलिंग पाठ कराव्या, चांगल्या प्रकारे इंग्रजीमध्ये बोलावं, ट्रान्सलेशन करावं, या सगळ्या गोष्टींची अपेक्षा मी त्याच्याकडनं करतोय. परंतु तो शाळेतून येत असताना गोड गोड अशा शिव्याच पाठ करून येतो. मला कळतच नाहीत का नेमकं याला शिक्षण कोण देतं आहे. असं म्हटल्यानंतर महाराज हसायला लागले. म्हणे महाराज काय अरे झालं काय? म्हणे का बरं हसतो? का हसतो? म्हणे हे शाळेमध्ये शिक्षण घेत नाहीत म्हणे. शाळेत नाही घेत तर मग शिव्या पाठ करून कुठे येतोय? अरे मी तुला पहिलीपासून तर आता पूर्ण ग्रॅज्युएशन होईपर्यंत मी तुला पाहतोय. जर यदा कदाचित आजच्या दिवशी जी दिलेली शिवी आहेत ती महिनाभर तुझ्या तोंडात येत नव्हती. तुम्ही ऐकतात ना? मित्राला म्हणतोय आज जर शिवी दिली तर ती महिनाभर तुझ्या तोंडामध्ये डबल येत नव्हती. एवढ्या शिवांचा कोश तुझ्यामध्ये आहेत. जर तुझ्यासारखं विद्यापीठ जर त्याला प्राप्त झालेलं असेल तर दुसरीकडनं शिकून येण्याची गरज तरी काय आहे? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बोलोबा महाराज मूळतः भगवंताचे सेवक आहेत. आणि बोलोबा महाराज कनकाई माता पांडुरंगाच्या दरबारात जेव्हा जातात ना, पोटाला एकही बाळ नाही. कनकाई माता म्हणते, देवा जर यदा कदाचित तुझाच भक्त आज जर माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर किती आनंद होईल. तुझी सेवा करणारा एखादा चांगला गोंडच बाळ जन्माला आला तर किती चांगला होईल. भगवंत स्मित हास्य करतात आणि तुझी इच्छा पूर्ण होईल. एक नाही देणार म्हणे, तीनही देवता तुझ्या पोटामध्ये सदैव वास्तव्याला येतील. सावजी महाराज ब्रह्मदेवाच्या अत्यंत फकड महात्मा जन्माला येतात. त्यानंतर तुकोबाराय साक्षात भगवान विष्णूचा अवतार आणि एकदम कडक स्वभावाचा जो अवतार ज्याला महेश्वर म्हणतात, शंभू देवांचा अवतार म्हणजेच कान्होबाराय जन्माला येतात. आणि आता तीनही बालकं वाढायला सुरुवात होतात. सावजी महाराज मुळातच वैराग्यमूर्ती, अत्यंत विरक्त जीवन. जसं जसं जीवन मोठ्या बाळाचं वाढतंय अपेक्षा वाढतात बोलोबा महाराजांच्या. आपली मुलं वाढायला लागले. प्रत्येक बापाला अपेक्षा असते की आपला कारभार आपल्या मुलाने सांभाळावा, आपल्या मुलाने सांभाळावं ही अपेक्षा प्रत्येक बापाची असते. आपली परंपरा आपल्या मुलाने चालवावी ही अपेक्षा प्रत्येक बापाची असते. सावजी महाराज अत्यंत विरक्त असल्यामुळे नित्य भगवंताचं चिंतन. वयामध्ये येतात आणि वयामध्ये आल्यानंतर सहज भावना जागृत होते की आता इथून पुढचा सावकारकीचा व्यवसाय माझ्या सावजी महाराजांनी सांभाळावा, माझ्या बाळाने सांभाळावा. बोलोबा महाराज जेव्हा सावजी महाराजांजवळ जातात, बाळा इथून पुढचा सगळा व्यवहार तुला सांभाळावा लागेल. सावजी महाराज म्हणतात, बाबा मला सगळं सांगा, फक्त व्यवहार सांगू नका. अरे ज्याला व्यवहारच समजत नाहीत आणि त्याला काय बाकीचं सांगावं. मांडवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा, म्हणे नवरी आणा रांड, झाला नवऱ्याचे तोंड. जर असा जर ब्राह्मण एखाद्या लग्न कार्यामध्ये बोलवला तर मला वाटतं तो सुखरूप जाईल असं मला वाटत नाही का? व्यवहार ज्याला सांभाळता आला नाहीत तो मनुष्य जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत. माझा सावजी साधा भोळा आहेत, नाही व्यवहार सांभाळू शकत. सावजीला विचारलं जातं, बाबा तुला काय पाहिजे सांग, माझी अपेक्षा आहे तू संसारामध्ये पडावं. सावजी महाराज म्हणतात, हा संसार दुःखमय आहेत, या संसाराने कोणाला सोडलं नाहीत. जो ह्या संसारामध्ये पडला त्याचा जन्म आशेमध्येच गेला. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, राजा दुखिया, राजा दुखिया,
जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोही नाही रे. हा संसार सुख द्यायला तयार नाहीत. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे. असे देवता जरीही तुम्ही त्या देवतांना विचारलं ना, त्यांना सुद्धा अपेक्षा आहेत, आस लागलेली आहेत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा सीन पावला, माया विष्ठीला जीव माझा. सगळ्यांची अनुभव हाच आहे. हा संसार दुःखमय आहेत, सुख द्यायला तयार नाहीत. बाबा मला या संसारामध्ये पडायचं नाहीत, मला बळजबरी करू नका. बाप तोच शहाणा मुलाची कुवत पाहून, मुलाची योग्यता पाहून त्या क्षेत्रामध्ये लोटतो. परिणामता मुलाला वाटतं डॉक्टर व्हावं आणि बापाला वाटतं इंजिनियर व्हावं. आता जर अशी दुफळी जेव्हा निर्माण होते ना, तो मुलगाही जीवनामध्ये यशस्वी होत नाहीत आणि बापाच्यासुद्धा इच्छा पूर्ण होत नाहीत. म्हणून मुलाला किंवा मुलीला तिच्या इच्छेनुसार शिक्षण घेऊ द्या, तिच्या इच्छेनुसार प्रत्येक पावलं टाकू द्या. जर यदा कदाचित ते शिक्षण घेत असताना, त्या शिक्षणाची योग्यता प्राप्त करत असताना त्या शिक्षणासमवेत फक्त संस्कार जर असतील तर तो मुलगा ती मुलगी जीवनामध्ये वाया कदापिही जाणार नाहीत. शिक्षणासमवेत संस्काराची देखील गरज आहे. त्यांना संस्कार द्या आणि तेच संस्कार त्यांना एक दिवस मोठं केल्याशिवाय राहणार नाहीत. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, यह देश की तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, यह देश की तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, यह देश की तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. दुनिया के रंग सहना और कुछ न मुक्त कहना, दुनिया के रंग सहना और कुछ न मुक्त कहना. सच्चाइयों के बल पे आगे को बढ़ते रहना, रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, यह देश के तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. यह देश के तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, यह देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. यह देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. सावजी महाराजांना शिक्षणासमवेत संस्काराची जोड जेव्हा बोलोबा महाराज देतात आणि बोलोबा महाराज सावजी महाराजांना सांगतात, अरे सावजी, साऊ तू ज्या रस्त्याने चालणारा जात आहेत तो रस्ता सोपा नाही. तलवारीच्या पात्यावर अनवाणी पायाने, नग्न पायाने जे चालणं अवघड आहेत ना, त्याप्रमाणे परमार्थाचा अध्यात्माचा रस्ता आहेत. आणि जर त्या रस्त्यातून थोडा जरी पाय सटकला ना, एक ब्रह्मचारी गाढवा जोंबता हानोनिया लाता पळाले ते. गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले, तोंड काळे झाले जना माझी. अशी अवस्था आहे बाबा. हा रस्ता कठीण आहेत. तुला पटत असेल तर पहा बाबा, हे चांगलं नाही बरं का बाबा. पुन्हा पुन्हा पटवून देण्याचं काम बोलोबा महाराज करतात. आणि एक सांगेन मी तुम्हाला, संसारिक माणसं जसं आपल्याला दुःख झालं ना, तेच दुःख आपल्या मागच्या पिढीला सुद्धा व्हावं म्हणून ते त्याला संसारामध्येच जास्त ढकलण्याचा प्रयत्न करतात. अध्यात्माचे संस्कार लागावे ही अपेक्षा प्रत्येक आईबापांना वाटेलच असं मात्र नाहीत. 15 वर्षाचा पोरगा जेव्हा शिक्षण घेत आहेत, शिक्षण घेत 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 तोच 25 वर्षाचा जेव्हा होतोय, 25 वर्षाचा झाल्यानंतर प्रत्येक आईबापाला वाटतं हा पोरगा आपला हिमालयामध्ये जावा. बरोबर ना? भस्म धारण करावं, दंड धारण करावा, कानफाडी साधू व्हावा, दंडी साधू व्हावा, हीच अपेक्षा वाटते ना? नाही वाटत, नाही वाटत. तो पोरगा एकटा राहू नये, त्याला कुणीतरी सोबती यावं. बरोबर ना? शेजारचा मित्र सोबती यावा असं वाटतं ना? नाही ना? कोण वाटतं? त्याच्या जीवनामध्ये एखादी महालक्ष्मी अवदसा नाही,
महालक्ष्मी यावी असं वाटतं की नाहीत? वाटतं. संसारामध्ये पडण्याची अपेक्षा सर्वांनाच आहेत. संसारामध्ये ढकलण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करतात. बोल्लोबा महाराज तसे नाहीत. माझ्या सावजीची इच्छा संसारामध्ये पडायची नाहीत ना. सावजी लेका, जर तुला संसारामध्ये अडकायचं नाहीत तर तू ह्या ठिकाणी थांबू नको. वनाचा रस्ता धर, एकांतामध्ये जा, भगवंताला आळव, भगवंताचं चिंतन कर आणि चिंतन करता करता भगवंताचं हरकच स्वरूप प्राप्त करून घे. इथं थांबू नको. हा संसार कोणाला सोडत नाही बाबा. नको थांबू. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरतया. ही माया दुस्तर आहेत, कधी पांघरून टाकेल पत्ता लागणार नाहीत. तू आता थांबू नको. बोल्लोबा महाराजांचा तोच शब्द शिरसावंद्य मानून सावजी महाराज वनाच्या दिशेने आपलं आगमन करतात, प्रस्थान करतात. सावजी महाराज आपल्या स्वस्थानाला प्राप्त करून घेण्यासाठी वनामध्ये निघून जातात. आता नंबर आहे तुकोबरायांचा. तुकोबराय अत्यंत एकदम जीवन एवढं आपल्या मराठी भाषेमध्ये ज्याला ॲक्टिव्ह म्हणतात नाही का, आणि जास्त अग्रेसिव्ह ज्याला जीवन म्हणतात, ते जीवन तुकोबरायांचं अत्यंत तापडपणा, स्वभावामध्ये अत्यंत तापडपणा, अत्यंत वाणीमध्ये माधुर्य, समोरच्याचं मन एवढं पटकन आकर्षित करण्याची ताकद त्यांच्या वाणीमध्ये. दादा या ना, घ्या ना. व्यवहारामध्ये माणसाची वाणी चांगली पाहिजे बरं का. वाणी जर चांगली नसेल ना, तो व्यवहारामध्ये यशस्वी कदापि होऊ शकत नाहीत. संसार सांभाळण्याची जबाबदारी तुकोबरायांवर द्यावी ही भावना बोल्लोबा महाराजांची. का? कारण हा संसार, हा व्यवहार सांभाळण्याची ताकद जी तुकोबरायांच्या वाणीमध्ये आहेत, ती वाणी तुकोबरायांना भगवंताने देणगी दिलेली आहेत. गोड बोलणं, व्यवहार सांभाळावा, आपला येणारा ग्राहक कशा प्रकारे सांभाळावा, ही संपूर्ण लीला, या संपूर्ण कृती तुकोबरायांकडे असल्यामुळे थोडं तेच सावकारकीचं कडू, बाळकडू बोल्लोबा महाराज तुकोबरायांना देऊ लागलेत. आणि त्याच ठिकाणी हाताला हात देण्याचं काम तुकाराम महाराज करू लागलेत. तुकाराम महाराजांचं जीवन असं पुढे सरसावतंय. तुकोबरायांकडे पाहून तो सावकारकीचा व्यवसाय भरभराटीला यायला लागलात. बोल्लोबा महाराज म्हणतात, म्हातारपण आल्यानंतर संसारामध्ये जास्त लोडबूड करू नयेत. आपल्या पायातली चप्पल जर मुलाला यायला लागलीत ना, समजून घ्यायचं आपण आता संसारामधून रिटायर व्हायला पाहिजेत, राजीनामा द्यायला पाहिजेत. महाराज मोठे झालेत, कान्होबाराय छोटे आहेत, लहान आहेत आणि विचार करतायत आता करावं काय. तुकोबा, अरे तुका, आता हा संसार, हा व्यवहार तू सांभाळ बाबा. बाबा तुम्ही असताना मी हा एवढा मोठा उपद्व्याप कसा सांभाळणार बाबा. नाही, तुम्ही सांभाळला पाहिजे. नाही बाबा, बस आता म्हातारपण एकदा 50 ओलांडली, 50 ओलांडल्यानंतरच तोच आकडा आपल्याला सांगतो 51, 52, 53. तो 1 सांगतो ना, हा 1 म्हणजे 1 नाही, हा 1 म्हणजे 1. एकटं राहायला शिका. तिथून पुढे संसाराचा हात हातात घेऊ नका. 1 मराठीतला जरी घेतलं तर 1 आणि इंग्रजीतला घेतला तरी 1. एकटं राहायला शिका. तिथून पुढे लोकांची अपेक्षा करू नका. तुकोबा, माझं जीवन आता म्हातारपणाच्या दिशेने वाटचाल करतंय आणि तीच वाटचाल करत असताना तुकोबांचं पहिलं लग्न होतं रुक्मिणी आईसाहेबांसमवेत. पहिलं लग्न होतं आणि पहिलं लग्न झाल्यानंतर आता संसाराचा गाडा तुकोबरांच्या गळ्यात येऊन पडला. सकाळी उठायचं, आईबाबांचं दर्शन घ्यायचं, स्नानसंध्या आटोपली की आईबाबांचं दर्शन घ्यायचं आणि उठल्या जवळच असलेलं आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेलं पांडुरंगाचं मंदिर जीर्ण झालेलं होतं. त्या मंदिरात जायचं, भगवंताचं दर्शन घ्यायचं, रुक्मिणी मातेचं दर्शन घ्यायचं आणि मंदिराकडे असं टक लावून पाहायचं. बाबांना सहज मनातील आनंद करे. बाबा, आपण आपलं घर जर पडकं असेल तर आपण त्या घरात राहतो का? नाही तुकोबा, घरात राहत नाहीत. मग करतो काय? नाही, ते असलेलं जर घर असेल थोडंफार सुधारवण्यासारखं तर ते घर सुधरवतो. आणि जर यदा कदाचित ते घर सुधारवण्यासारखं नसेल तर आपण नवीन घर बांधतो. आपण ज्याची कायम नित्याने सेवा करतो त्याच सेवेचं एक थोडंसं द्योतक म्हणून ज्या पांडुरंगाची आपण नित्य सेवा करतो ना, त्याचं मंदिर पडघाईसला आलं. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी ते आले करावेसे.
माझ्या पांडुरंगाचं देऊळ मंदिर बांधावं अशी माझी इच्छा आहे. बोलोबा महाराजांना एवढा आनंद झाला, तुकोबा मंदिर बांधायचं. लगेच बोलोबा महाराजांनी काही सोन्याची नाणी काढलीत आणि सोन्याची नाणी काढली आणि तुकोबारायांच्या हातामध्ये दिली. म्हणे, तुकोबा पहिला व्यवहार बंद कर आणि हा दुसरा व्यवहार सुरू कर. पहिलं देवाचं मंदिर बांध, नंतर तुझ्या व्यवहाराला सुरुवात कर. पहिल्यांदा तुकोबाराय मंदिर बांधतात. सुंदर प्रकारे पांडुरंगाचं मंदिर बांधलं जातं बरं का. मंदिर बांधल्यानंतर एवढा आनंद होतो. आत्तापर्यंत आपल्या कुळाची परंपरा म्हणून फक्त मंदिरात आपणच दर्शनाला जात होतो. मंदिराचं काम झाल्यानंतर सगळं देहूगाव पांडुरंगाच्या दर्शनाला जायला लागलं, रुक्मिणी मातेच्या दर्शनाला जायला लागलं. रुक्मिणी मातेचं दर्शन घ्यायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. सहज भावना मनामध्ये जागृत झाली. जर पांडुरंगाची भक्ती करणारे सगळे वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला या ठिकाणी येत असतील तर मला वाटतं ह्या पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहेत. जसं पंढरपूरला पांडुरंगाच्या वाळवंटामध्ये दर एकादशीला जर कीर्तन होत असेल तर आपल्याही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काय झालं पाहिजे? कीर्तन झालं पाहिजे. आरंभी कीर्तन करी एकादशी, आरंभी कीर्तन करी एकादशी, आरंभी कीर्तन करी एकादशी, आरंभी कीर्तन करी एकादशी. नवते अभ्यासी चित्त आधी नये बोलो परी पाळिले वचन, नये बोलो परी पाळिले वचन, नहीं बोलो परी पाळिले वचन, नहीं बोलो परी पाळिले वचन. 25-30 वर्षाच्या पाठीमागे जर काळामध्ये तुम्ही गेलात तर यदा कदाचित गावामध्ये जर सप्ताह चालू असेल, सप्ताह चालू असताना त्या ठिकाणी कीर्तनासाठी कीर्तनकार महाराज बोलवले जायचे. आणि बोलवल्यानंतर परिणाम असा व्हायचा, एखाद्या कीर्तनकाराने दांडी मारली, कीर्तन कोणी करावं अशी भावना मनामध्ये दाटायची. कोणी करावं कीर्तन? मग कीर्तन करायचं कोणी? जे पहारेकरी आहेत ना, पहारेकऱ्यांना त्यांच्याच धोत्राचा पटका बांधवायचा आणि बांधवल्यानंतर परिणामतः ते 2 तास त्याने काहीही सांगो, फक्त माना डोलत 2 तास पार पाडून टाकायचे. तुकोबारांच्या काळात सुद्धा तीच परिस्थिती होती. वारकरी होते परंतु कीर्तन परंपरा थोडीशी कमकुवत होती, परंपरा होती. परंतु अशा परिस्थितीमध्ये कीर्तन कोणी करावं, कसं करावं? आपल्या ह्या मंदिरामध्ये कोण महाराज आणायचे? बरं, जे महाराज विद्वान महाराज होते त्यांना समाजाचा छंद लागलेला असल्यामुळे छोट्या मोठ्या ह्या मंदिरामध्ये ते महाराज कीर्तन करायला तयार नाहीत. त्या काळात सुद्धा महाराज मंडळी होती देहूमध्ये, सालो मालो होते. परंतु समाजामध्ये कीर्तन करणं आणि या छोट्या मंदिरात कसं कीर्तन करायचं? मग तुकोबाराय आपली परंपरा जोपासत असताना कीर्तन अभ्यास नाही, काही नाही, कसा तरी पटका बांधायचा आणि पटका बांधल्यानंतर बस विठोबा रुक्माई ठल 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 करत आम्हाला आमचं लहानपण आठवतं बरं का. आम्ही जेव्हा सप्ताहामध्ये जायचं, आमचे आईवडील आम्हाला बैलगाडीमध्ये घेऊन जायचे. योगेश महाराज, मी, आमची बहीण सप्ताहाला घेऊन जायचं. आम्ही मळ्यामध्ये राहत असताना जवळपासच्या गावांना कीर्तनासाठी बैलगाडीमध्ये घेऊन जायचं. 500 बुंद्र्या 1000 ऊट हे कीर्तन योगेश महाराज तेव्हा करत होते लहानपणी आणि मी श्रोता होतो ऐकायला. पटका बांधायचा आणि एवढी मूर्ती, ते अजून काय सांगत होते माहीत नाही. परंतु कीर्तनकाराने एखादा छोटासा चुटका विनोद जर केलेला असेल तर तो विनोद जसाची तसाच लक्षात राहायचा आणि त्या विनोदाच्या अनुषंगाने घरी येऊन काय करायचं, खाली पॅन्टसुद्धा राहत नव्हती, वरून मात्र पटका बांधला जायचा नाही का, उपरनं बांधलं जायचं. कसं तरी तो टावेल डोक्याला गुंडाळायचा, झालो महाराज. बरं, आता विना कुठून आणायचा? चुलीमध्ये पडलेलं लाकूड आहेत ना,
लाकूड त्याच लाकडाला दोरी बांधवायची आणि गळ्यामध्ये घालायचं. आरंभी कीर्तन. त्या लाकडाचा परिणाम आणि त्या पटक्याचा परिणाम आज तुमच्या पुढे कीर्तन करण्याचा, प्रवचन करण्याचा योग प्राप्त झाला आहे. संस्कार वाया जात नाही. लक्षात ठेवा, आपले एक पूर्वजांपासून आलेले विचार आहेत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणी जर आपला पोरगा, आपला मुलगा, आपली मुलगी गोड गोड जर शिव्या देत असेल ना, शिव्याही गोड असतात बरं का, कारण ते आईबापांना वाटतात माझा बाळ्या शिव्या द्यायला लागला, आता गोड शिव्या देतो, परंतु तो पुढे पित्र जेवेल याचं काय. लक्षात घ्या, लहानपणचे संस्कार तेच संस्कार मुलाचं पुढचं जीवन दाखवत असतात. तुकोबराय हळूहळू कीर्तन करायला सुरुवात करतात आणि त्याच कीर्तनाच्या अनुषंगाने तुकोबारायांचा संसार भरभराटीला यायला लागलात. बोलोबा महाराज निवृत्त झालेत, संसार सांभाळायला तयार नाहीत आणि आता सगळा संसाराचा व्यवहाराचा गाडा, जबाबदारी तुकाराम महाराजांवर पडली. सावकारकीचा व्यवसाय भरभराटेला येऊ लागलात. मी ऐकण्यात आहेत की अवघे 1,00,000 रुपये तुकाराम महाराजांच्या हातामध्ये पदरी पडल्यानंतर 4 वर्षामध्ये त्या 1,00,000चे 4,00,000 तुकाराम महाराजांनी केलेत. सावकारकीचा व्यवसाय कोणाची पिळवणूक न करता सावकारकीचा व्यवसाय तुकाराम महाराज सांभाळायला लागले. भगवंताची लीला अपरंपार आहेत. जेव्हा संसारामध्ये विघ्न येतात तेव्हा आपण देवाला दोष देतो. लक्षात घ्या, संसारामध्ये आलेले विघ्न आपल्याला परमार्थापासून बाजूला लोटतात. जर यदा कदाचित पायी चालता चालता पंढरपूरच्या दिशेने पायी चाललात तुम्ही आणि चालता चालता आपला पाय मुरगळल्यानंतर जर यदा कदाचित तो सुजला, आपली वारी जर खंडित झाली, आपण घरी येतो, डॉक्टरांकडे तपासतो. 1 महिना झाला, 2 महिना झाला, पाय ठीक होत नाहीत ना. जर लोक भेटायला यायला लागलेत ना, देवाच्या कृपेने लोक सफरचंद आणतात, चिक्कू आणतात, केळी आणतात, पेढे आणतात, सगळं आणतात, परंतु त्या लोकांना सांगत असताना आपल्या मुखातून शब्द निघतात, ज्याच्यासाठी केलं त्यानंच माझं वाटोळं केलं. जर मी त्याची वारी करायला चाललोत ना, मग माझा पाय मुरगळला नव्हता पाहिजे ना. अरे लेका, तू सरळ चालत नाही तर देवाचं काय आलं त्या ठिकाणी. वाकडा पाय पडल्यानंतर तुझाच पाय सुजणार. देव त्याला काहीही करू शकत नाहीत. आपले पाय सरळ टाका. संस्काराच्या दिशेने सुद्धा वर्णन करत असताना पाय सरळ पडला पाहिजे. रस्त्याने चालताना सुद्धा पाय कसा पडला पाहिजे, सरळ पडला पाहिजे. तुकोबारायांच्या जीवनात अनुकूलता होती तोपर्यंत ठीक होतं, परंतु तुकोबारायांच्या जीवनाला एक कलाटणी देणारे प्रसंग व्हायला सुरुवात होतात. सावजी महाराज वनात निघून जातात आणि बोलोबा महाराज जसे संसारातून निवृत्त होतात तसे जीवनातून सुद्धा निवृत्त होतात. बोलोबा महाराजांचं निर्वाण होतं. बोलोबा महाराज गेले. विचार केला जातोय, करावं काय. भगवंताला म्हणतात, देवा बाप मेला न कळता, बाप मेला न कळता. बाप मेला न कळता. नवती संसार
नेला न कळता, नव्हती संसाराची चिंता. विठो तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज. वडील गेल्यामुळे सर्व संसाराची जबाबदारी, व्यवहाराची जबाबदारी तुकाराम महाराजांवर पडली. करावं काय, करावं काय. संसाराचा गाडा वाहवत असताना आपल्या पत्नीचा अधिभार जर सोबत असेल, हात जर सोबत असेल, तर तो संसार चांगला चालू असतो. आणि जर पत्नी अनुकूल नसेल तर तो संसार कुठेतरी धक्काबुक्की खात चालतो. तुकोबरायांच्या संसारामध्ये तसंच विघ्न येतं. आत्तापर्यंत लग्न होत असताना आपली पत्नी, जिचं नाव रुक्मिणी माता अत्यंत चांगली होती. वातावरणाचा प्रकोप पाहून त्याच मातेला अस्थमा नावाचा आजार जडतोय, ज्याला दमा म्हणतात. आणि दम्याने आपल्या संसारामध्ये आपल्या पत्नीचा सहकार्य मिळत नाहीत. तेव्हा करावं काय, करावं काय. कनकाई माता म्हणते, लेका या संसाराला चालवण्यासाठी तुला कोणीतरी आधार पाहिजे, कुणाचं तरी सहकार्य पाहिजे. एक काम कर, एक तू दुसरं लग्न करून टाक. आईच्या इच्छेनुसार महाराजांचं दुसरं लग्न होतं. तर गुळवे परिवाराची कन्या, जिचं नाव जिजाऊ मासाहेब आवली म्हणतात तिला, दुसरं लग्न होतं. 2 वर्षाच्या काळामध्ये किती संसारामध्ये विघ्न येतात तेवढं पहा तुम्ही. पहिलं लग्न झालंय, दुसरं लग्न झालंय, संसार चांगला चाललाय. संसार सगळा चांगला चालू असताना बाप गेला. बापामागे शेवटी कनकाई मातासुद्धा जातात. आणि कनकाई माता गेल्यानंतर शेवटी दुष्काळ जवळ येतोय. आणि दुष्काळामध्ये एक प्रकोप असा त्या संसाराला विळखा घालतो का त्याच दुष्काळामध्ये रुक्मिणी मातासुद्धा जातात. रुक्मिणी माता गेली, आई गेली, बाप गेला, पत्नी गेली, सावजी महाराज गेलेत. अवघ्या 2 वर्षामध्ये एका घरातील 4 सदस्य जेव्हा जातात तेव्हा त्या घराची अवस्था काय झालेली असेल. नंदनवन असलेलं ते घर एकदम स्मशानवत होतं. तुकोबारायांचं चित्त आता मात्र संसारामध्ये लागत नाही, मन लागत नाहीत. हा संसार आता त्रस्त करायला सुरुवात करतोय, संसार दुःख द्यायला सुरुवात करतोय. तुकोबाराय विचार करतायत, आपला सावकारकीचा व्यवसाय चालू आहे तोपर्यंत बरं आहे, आपल्याकडे सगळं आहेत म्हणून सगळं चांगलं चालू आहे. परंतु ज्यांच्याकडे काही नाही त्यांची परिस्थिती काय असेल हो, काय असेल. साधूचं चित्त हे द्रवतंय ना. परिणामता त्या दुष्काळामध्ये, त्या आवर्षणामध्ये सगळा अवघा महाराष्ट्र होरपळला गेला. भुके वाचून लोक मरायला सुरुवात करतायत. भूक सगळ्यांना मारू लागलीत. दुष्काळे आटिले, द्रव्य नेला, मान नेला, श्री एकी एके अन्न करता मेली. अशी अवस्था तुकाराम महाराजांची जेव्हा झाली. तुकोबाराय म्हणतात, आपल्याकडे हे सगळे बाडं आहेत ना, हे सगळे खाते उतारे सगळे आहेत ना, हे काही कामाचे नाहीत. जोपर्यंत हे आपल्याकडे आहेत, अरे त्यांचं पोट त्यांना भरण्याची इच्छा नाहीत, त्यांचं पोट भरण्याची ताकद त्यांच्यात नाहीत. आपण करावं काय. त्यांची पिळवणूक करून आपला संसार जर आपण करत असू ना, हे चांगलं नाहीत, देवाला आवडणार नाहीत. सगळी बाडं उचलले जातात आणि सगळ्या लोकांना सांगितलं जातं, जेवढं तुम्ही आमच्याकडनं ऋण घेतलं ना, हे ऋण आता तुम्ही मुक्त झालात, तुम्ही तुमच्या जीवनाला स्वतंत्र झालात, आता तुम्हाला हे परत देण्याची गरज नाहीत. उचललेले बालं सगळं घेतात आणि इंद्रायणीमध्ये बुडून टाकतात. जोपर्यंत बाडं होते तोपर्यंत सगळे सलाम करत होते, तुकोबा शेठ म्हणत होते, तुकोबा शेठ म्हणत होते. आणि एकदा का त्या ऋणातून तुकोबारायांनी मुक्त केले का, मुक्त केल्याबरोबर तेच ताठ मानाने चालायला लागले. आता आपण ऋणी नाहीत ना, नाही ना, सगळे ताठ मानाने चालायला लागले. जे तुकोबारायांसमोर एक शब्द काढत नव्हते तेच तुकोबारायांना आता अवास्तव बोलायला सुरुवात करतायत. अरे एवढा चांगला सावकारकीचा व्यवसाय, काही कळत नाही, काही नाही, सगळे बाडं बुडवून टाकले, काहीच ठेवलं नाही, कातेवया ठेवल्या नाहीत, काहीच ठेवलं नाहीत. काय डोक्यावर परिणाम झाला. आईबाप गेलेत ना, काही कळत नाही तुकोबाला, काही कळत नाहीत. परंतु तुकोबारायांचं जीवन पालटलंय, आता परमार्थाच्या दिशेने वाटचाल करतंय. संसाराने तुकोबारायांचं जीवन दुःखी केलंय, संसाराने त्यांना तापवलंय. आणि त्याच संसाराने तापवल्यामुळे तुकोबाराय भगवंताचं चिंतन करू लागतात. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे
उठवीन पाय. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची. देवा, या संसाराची सेवा भरपूर केली, परंतु या संसाराने मला तापच दिला. आता या संसारामध्ये मला जास्त पडण्याची इच्छा नाही, मला विरक्त व्हायचं आहे. आतापर्यंत संसाराची सेवा केली ना, या संसाराकडे काहीच मिळालं नाही मला. आता माझी अपेक्षा आहे तुझी सेवा करावी, तुझी सेवा करावी. नित्य भगवंताचं चिंतन चालू केलंय, नित्य भगवंताचं आळवण करतात. भगवंताची नित्य साधना करत असताना, आराधना करत असताना नित्य विठ्ठल 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 विठ्ठल, त्या विठ्ठलालाच आपलं समजून, ज्या संसाराला आपलं समजवलं, ज्या संसाराला माझं माझं म्हणत होतो, तो संसार दुःखाला कारण ठरला. आता ज्या भगवंताचं चिंतन मी करतोय तोही भगवंत माझा आहे, तो विठ्ठल सुद्धा माझा आहेत ना. आता मला दुसऱ्याचं कोणाचं चिंतन करायचं नाही, त्या विठ्ठलालाच माझं करायचं आहे. म्हणून भगवंत त्याच विठ्ठलाचं, तुकोबर आहे त्याच विठ्ठलाचं पुन्हा पुन्हा चिंतन करू लागतात. विठ्ठल माझा 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 माझा. सर्वांनी आपल्याही जीवनात विठ्ठलाला आणायचं आहे, सर्वांनी त्या विठ्ठलाला आपलंसं करायचं आहे. म्हणून त्या विठ्ठलापर्यंत आवाज जाण्यासाठी आपल्याही मुखारविंदातून तेच शब्द, तीच वाणी, तेच अमृतवचन बाहेर पडले पाहिजे. जे अमृतवचन पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कानापर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सर्वांनी काळी मुखारविंदातून तेच भगवंताचं चिंतन बाहेर पडलं पाहिजे, कारण हेच अमृत आपल्या जीवनाला अमर केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा, माझ्या एकट्याचा आवाज प्रत्येकाच्या कानापर्यंत घेत जातोय, तर तुमचाही आवाज माझ्या कानापर्यंत आला पाहिजे की नाही. जेवणाची व्यवस्था काय? जेवणाची व्यवस्था आहेत ना ताई? प्रसाद आहेत ना? जेवण झाल्यावर, कथा झाल्यावर प्रसाद आहेत ना? मग आपला आवाजही मोठा आला पाहिजे. रिकामं मडकं जास्त वाजतं म्हणतात, म्हणून आपला आवाज मोठा आला पाहिजे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा वा, अजून थोडासा वेल्डिंग वाढवा, तुमचा नाही का त्यांचा. वा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो हो हो, वा. जय हो. आ, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 माझा.
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 मी विठ्ठला माझा 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 मी विठ्ठल भगवंताचं चिंतन मुखारविंदातून बाहेर पडायला सुरुवात झालं. लक्षात घ्या, संसारामध्ये जेव्हा आपण पाठ ठेवतो ना, तो संसार आपला बदला घेण्यासाठी दिवस प्रयत्न करतो. जोपर्यंत तुम्ही संसाराच्या उपयोगाचे होते तोपर्यंत संसार हा आपल्याला चांगलंच म्हणतोय. सगळे लोक आपल्या पायावर डोकं ठेवायला तयार होतात, सगळे लोक आपल्याला चांगलं चांगलं म्हणतात, परंतु जेव्हा तुम्ही संसाराकडे पाठ फिरवतात ना, तीच लोक तुमची निंदा करायला सुरुवात करतात. आमचे महाराज कायम म्हणतात, आमचा खिसा गरम तर सगळे नरम. बरोबर ना, सगळे गरम. एकदा खिसा नरम झाला का सगळे गरम होतात आपल्यावर. पप्पा तुम्हाला काहीच कळत नाही, कारण पप्पा कामाचे राहिले नाहीत ना. मम्मी तुम्हाला काहीच कळत नाही, मम्मी काहीच कळत नाही तुला. आता मम्मी काहीच कामाचे नाहीत, फक्त पोरं सांभाळायच्या कामाचे राहिलेत ना. जोपर्यंत संसाराच्या उपयोगाचे आपण आहोत ना, तोपर्यंत संसार आपल्याला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. रोधी सांडिले कोणी नाहीच आहे, अंतीच वाट पाहे विठो तुझी. संसारामध्ये उपयोगाचा असेल तर सगळे सखे सोयरे जवळ येतात. परमार्थाला लागल्यानंतर म्हणतात त्याच्या डोक्यावर फरक झालात, परिणाम झालात, काही कामाचं नाहीये, काही कामाचं नाही. तुकोबाराय जेव्हा विचार करतात, सर्प हा विखार पांढरा याची दावेदारा मज निमित्त. विचार करत असताना नाटामध्ये वर्णन करतात, येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, केली मोडणी विटंबना. आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीला, एखादी व्यक्ती घरात यावी आणि एखादा अपशकुन घडावा. पांढऱ्या पायाची आहेत, पांढऱ्या पायाची, पांढऱ्या पायाची आहेत ना, आमच्या संसाराचं वाटोळं केलं. तुकोबाराय म्हणतात, या संसारामध्ये जोपर्यंत मी रममान होतो तोपर्यंत भगवंतापासून वेगळा होतो. हा सर्प पांढऱ्या पायाचा आहे, ज्याच्या ज्याच्या जीवनात आला त्याचं वाटोळं केलं त्याने. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी, भय आले मोठे. अशी अवस्था प्रत्येकाची झालीत ना. आता माझी अवस्था मला तशी करायची नाहीत, मला माझ्या भगवंताचं चिंतन करायचं आहे. तुकोबाराय आता संसारापासून विरक्त होण्यासाठी सदैव प्रयत्नशील करतात, प्रयत्न करतात. कांता लवे बहुमाने. जोपर्यंत सगळं मनासारखं होतं तोपर्यंत बायकोसुद्धा आपली ऐकते, पत्नीसुद्धा आपली ऐकते. संसारामध्ये मनासारखं जर झालं नाही तर तीच पत्नी काय होते, कर्कशा होते. आपला उग्र अवतार, अंबाबाईचा अवतार, जगदंबेचा अवतार, कालिकेचा अवतार दाखवायला सुरुवात करते. आणि तो अवतार इतका भयानक असतो, त्या अवतारामध्ये चांगले चांगले मोठे मोठे जळून खाक झाले. तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जनामध्ये. तुकोबारायांची पत्नी अवली माता, ऐका, गुळवे परिवारातील ती पत्नी, एका उद्योगपतीची मुलगी, ती एवढी संपदा असताना तुकोबारायांच्या पदरामध्ये जेव्हा पडली जाते, आपल्या बापाच्या घरी काहीच कमी नाही आणि तुकोबाराच्या सगळ्या संसाराचं वाटोळ झालं. आजची जर मुलगी असती, आपल्या पतीची नोकरी गेली, आपला पती अपंग झाला, आपला पती आता कमवेन असा झाला, असं जेव्हा त्या मुलीला जर माहीत झालं ना आजच्या, ती मुलगी म्हणते, कुठं याच्यासोबत वाटोळं करून घे आयुष्याचं, चला निघा. लगेच तिकडनं मम्मीचाही फोन येतो, पप्पाचाही फोन येतो, लेका बाळा तुला न्यायला येऊ का? ती म्हणते, काळजी करू नका, उद्याच्या सकाळच्या गाडीने मीच घरी येते. अवली माता जिजाऊ मासाहेब तशी नव्हती, पतिव्रता होती, बोलण्यामध्ये फळकळ होती, परंतु शेवटी तुकोबारायांवर अत्यंत प्रेम.
तुकोबाराय भगवंताचं भजन करतात। आवली मासाहेब, जेजाऊ मासाहेब रोज नियमाने सकाळी चूल पेटवायची आणि 2 भाकरी थापायच्या। भाकरी थापत असताना एक भाकरी पोरांना द्यायची, दुसरी भाकर विचार करायची पतीला द्यावं की मी खावं। परंतु विचार करते, मी जर खाल्ली तर माझा मालक उपवासी राहील ना, माझा मालक उपवासी राहील। माझ्या मालकाला पहिली भाकर खाऊ घालायची, त्याच्यातून जर उरलेला तुकडा असेल तर तो आपल्या पोटाची खळगी भागवण्यासाठी वापरायचा। आजची करेल नारी तशी नाही करणार ना। मोठ्यांची चरित्र जी असतात ना आपल्याला घडवत असतात बरं का। म्हणून इतिहास अभ्यासा, मोठ्यांची चरित्र जीवनामध्ये आणा, आज ते चरित्र आपल्याला घडवतात। आजच्या लोकांची चरित्र पाहिल्यानंतर सगळं चरित्र बिघडलेले चरित्र पाहायला मिळतात। नित्य नवी मोबाईलवर एक जे बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात ना, अनेक प्रकारच्या मोबाईलवर मीडियाच्या सहाय्याने घर बसलेल्या आपल्याला कलीचा अवतार पाहायला मिळतोय। अनेक दोषारोपण करणाऱ्या घटना आपल्याला पाहायला मिळतात, आपलं जीवन भरकटवतात। लक्षात घ्या, मोठ्यांची चरित्र आपल्याला एक दिवस मोठं केल्याशिवाय राहणार नाहीत। जीवनामध्ये आज संतांच्या चरित्राची गरज का आहे? संतांचे चरित्र आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करतात। आज सांसारिक जीवन कसं असावं तुकोबारायांच्या चरित्राकडे पहा, पत्नी कशी असावी तुकोबारायांच्या जीवनाकडे पहा, आपली लाडकी कन्या कशी असावी भागीरथी मातेकडे पहा। एवढी अवनती संसारामध्ये झाल्यानंतर सुद्धा त्या संसारामध्ये दुःख आहे असं म्हणायला कोणी तयार नाहीत। आजही तुम्ही जर पंढरपूरला जातात तर पांडुरंगाचं दर्शन घेतात, आळंदीला आलात तर माझ्या माऊलीचं दर्शन घेतात, परंतु देहूला गेल्यानंतर देहूला पांडुरंगाचं दर्शन घेत नाहीत, तुकोबारायांच्या घराचं दर्शन घेतात। त्या उंबरठ्यावर आपलं डोकं टेकवतात। जो उंबरठा दुःखाने होरपळलेला होता तो उंबरठा राहिला नाहीत, ते घर राहिलं नाहीत, ते साक्षात मंदिर झालं। ज्या संसारामध्ये, ज्या कुटुंबामध्ये दरिद्रता असेलही, परंतु जर त्या कुटुंबामध्ये समाधान असेल ना, तो संसार नसतो, तो परमार्थ असतो। ते परमार्थाचा तो उंबरठा आहे। म्हणून संसार कसा असावा? अरे संसारामध्ये कमी जास्तपणा होतच असतो। पती बोलला, 2 शब्द बोलला म्हणून मुलीने आपली बॅग उचलायची आणि बापाच्या घरी जाऊन बसायचं का? रागाच्या भरामध्ये पत्नी जर एखाद्या वेळेस अवास्तव बोलली तर त्या पत्नीला घराच्या बाहेर काढायचं का? आपली सासू आपल्यासाठी चांगलं सांगत असेल, बाई असं करणं चांगलं नाहीत, आणि त्याच सासूला जर यदाकदाचित मुलगी वृद्धाश्रमामध्ये धाडत असेल तर काय कामाचं? आपल्या बापाच्या इच्छेसाठी देवादिदेव ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्र आदर्शवत पुत्रवत जीवन कसं असावं म्हणून 14 वर्ष वनवासामध्ये जातात। 14 वर्ष वनवासामध्ये जातात आणि आपल्या पतीची सेवा करण्यासाठी जिने कधी आयुष्यामध्ये सूर्य पाहिला नव्हता एवढी संपदा आपल्या बापाच्या घरी असताना त्याच पतिदेवांसमवेत 14 वर्ष वनवासामध्ये जाते। तिला म्हणतात जानकी, तिला म्हणतात सीता। निरोप कसला माझा गीता, जिथे राघव तेथे सीता, जिथे राघव तेथे सीता। जा मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती। वनवासाची मला न भीती, संगी आपण राघवपती, संगी निरोप कसला माझा गीता, निरोप कसला माझा गीता, जिथे राघव तेथे सीता, जिथे राघव तेथे सीता।
जेथे राघव तेथे सीता. मोठ्यांचे चरित्र आपल्याला घडवतात बरं का. ऐकत चला, ऐकत चला. जिजाऊ मासाहेब पतिव्रता आहेत, पतिव्रता आहेत. तुकोबरायांच्या संसारामध्ये विघ्न आलेत, परंतु त्यांच्या परमार्थामध्ये विघ्न येऊ नये सदैव सतत आवली माता जिजाऊ माता प्रयत्न करते. माझा मालक उपवासी राहायला नाही पाहिजे, नाही राहायला पाहिजे. ताई मी सांगेल तुम्हाला, मी सांगून जाईन. तब्बल 9 वर्ष मी भामचंद्र डोंगरावर काढलेत, ज्या ठिकाणी तुकोबरायांना भगवंताने दर्शन दिलं. त्यात रात्री आम्ही 1-1, 1:30 वाजता डोंगरावर जायचं. लोक सांगायचे जाऊ नका, हिंस्र प्राणी फिरतात, विचू काटा आहेत, हातामध्ये बॅटरीसुद्धा नाहीत. तेव्हा मोबाईलची व्यवस्था नव्हती, टॉर्च नव्हता, काही नव्हता. चालत राहायचं. फक्त मनामध्ये अंतःकरणामध्ये एक विश्वास होता. ज्या ठिकाणी तुकोबरायांना भगवंताने दर्शन दिलं त्या ठिकाणी तुकोबरायांची स्पंदनं अजूनही दरवळतात. ज्या ठिकाणी भगवंताने दर्शन दिलं त्या भगवंताचे चरणकमल ज्या भूमीला लागलेले आहेत त्याचं भजन जर आपण करतोय, आपल्याला कोणाची काय टाप आहेत, केसाचा एक क्षण तुकडा देखील वाकडा करू शकत नाही कोणी, एवढा विश्वास घेऊन आम्ही डोंगरावर जायचं. माझ्या जिजाऊ मासाहेबांचे पाय जर त्या मातीला लागलेले असतील तर त्या मातीने सुद्धा आमचं पावलाला रक्षण करावं ही शाश्वती, हा विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे जर आम्हाला काही त्रास होऊ दिला नाही तर तुकोबरायांची नित्य सेवा करणारी जिजाऊ मासाहेब तिला काय यातना होणार, काय त्रास होणार. तीच जिजाऊ मासाहेब आपल्या पोरांना भरवायचं आणि टोपल्यामध्ये भाकर घ्यायची आणि भाकर घेऊन कधी भंडारा, कधी भामचंद्र, कधी घोराडा डोंगर, या 3 डोंगरावर तुकोबराय भजन करायला जायचे बरं का. भजनामध्ये एकांत असावा, लोकांत नसावा. जेव्हा आपलं भजन लोकांसाठी होतं तेव्हा त्याच्यामध्ये भगवंत विचार करतो, भगवंत येत नाहीत. आणि एकांतामध्ये नित्य आपण भगवंताला आळवतो. वेडे वाकडे गाईनं परिमी तुझाची म्हणवीनं. असं जेव्हा भजन केलं जातं ना तेव्हा त्या भजनाचा स्वीकार स्वतः पांडुरंग करतात. मी भजनासाठी भगवंतासाठी जातो, भंडाऱ्यावर जायचं, भामचंद्रावर जायचं, नित्य भगवंताने दर्शन द्यावं ही लालसा अंतःकरणामध्ये महाराजांच्या लागलीत. आपल्याला भेटावं, देवाने भेटावं. परंतु भेटत असताना कधी कधी शरीराचा विचार यायचा, हे शरीर आपल्याला साथ देतं का नाही, म्हणून सहज मनामध्ये भावना दाटून यायची. कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. देवा तुझं दर्शन व्हावं ही लालसा मनामध्ये लागलीत. जोपर्यंत तुझं दर्शन होत नाही तोपर्यंत हे शरीर भंग पाहू देऊ नको देवा. नित्य तुझी सेवा करावी, नित्य तुझी कथा गावी. या शरीराकडनं जोपर्यंत ह्या कुडीमध्ये प्राण आहेत तोपर्यंत नित्य तुझं भजन व्हावं ही अपेक्षा मला लागली. तुकोबाराय याचना करायचे, परंतु यदा कदाचित पांडुरंगाच्या मनामध्ये विचार येत असेल, जर हा माझा भजन करतोय तर मनामध्ये शंका का बाळगतो. म्हणून तुकोबाराय जेव्हा भजनासाठी जातात टोपलीमध्ये भाकरी घेऊन, जेव्हा जिजाऊ मासाहेब डोंगराकडे निघतात ना, निघाल्यानंतर सहज विचारायचे, महाराज मालक तुम्ही कुठे चाललात. अरे मलाच माहीत नाही, मी कुठं चालून तुला काय सांगणार. आणि बाहेर निघणाऱ्या माणसाला विचारू नये कुठं जायचं, कुठे चाललात, अजिबात विचारायचं नाहीत. विघ्न येतात ना, विचारायचं नाहीत. जिजाऊ मासाहेब पतिव्रता विचारत नाही, पण आपला मालक कुठे गेला म्हणून भगवंताला विचारावं. म्हणून त्या ठिकाणी 3 वाटा, ज्या ठिकाणावरून भंडारा, घोराडा आणि भामचंद्रावर जातोय त्या प्रत्येक वाटेला जाऊन फक्त कान लावायचे. ज्या मातीला स्पर्श तुकोबरायांच्या पायाचा झाला ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची. आणि विठ्ठल विठ्ठल ज्या मातीकडनं शब्द बाहेर पडायचे, जिजाऊ मासाहेबांना विश्वास व्हायचा का माझे मालक ह्याच दिशेने गेलेत. आणि तीच जिजाऊ मासाहेब टोपली घेऊन त्याच दिशेने निघायची. भंडाऱ्यावर तुकोबराय गेलेत भजन करण्यासाठी. टोपलीमध्ये भाकरी आहेत आणि भाकरी असलेली ती टोपली पुढे पुढे सरसावत, अनवाणी पायाने जिजाऊ मासाहेब जसे पुढे पुढे सरसावतात. अजूनही तुम्ही जर यदा कदाचित थोड्याशा ह्या दुर्गम भागात गेलात तर आपल्याला करवंदीच्या जाळ्या पाहायला मिळतात.
जाळ्या म्हणजे कॅरेट नाहीत बरं का, नाहीतर तुम्ही वेगळा अर्थ करा. वेली वेली करवंदीच्या वेली भरपूर मोठमोठ्या, आणि ती खाण्याची वेगळीच मजा असते. असं मस्त असं काळं काळं असं मस्त फळ घ्यायचं. ते फळ घेतलं की त्याच्यातून असा पांढरा पांढरा चीक निघतो, आणि असं ते फळ घेतलं, असं घ्यायचं ओठावर ठेवायचं, आणि काळं जर पूर्ण असेल एवढं गोड फळ पाणी सुटू देऊ नका. अजूनही त्या करवंदीच्या जाळी भंडारा, घोरडा, भामचंद्र याच्या अवतीभोवती वेढलेल्या तेव्हा किती असतील पत्ता नाही. आणि अनवाणी पायाने जेव्हा जिजाऊ मासाहेब भंडाऱ्याचे पाऊल पुढे पुढे सरसावत वर चढत असताना एक दिवस त्याच करवंदीच्या जाळीचा काटा, तो काटा म्हणजे कसा असतो, आपल्या बोरीच्या काटासारखा नाही, भल्ला मोठा. दामन माहिती आहे ना तुम्हाला, दामनासारखा असा मोठा टणक काटा पायामध्ये घुसतो. जिजाऊ मासाहेब म्हणतात, अगं शिवाई आजी माझे माय वाचव ग, या मालकासाठी भाकरी घेऊन चालले, त्या विठ्याचं भजन करतोय तो, आणि त्याला काहीच काळजी नाही. शिव्या द्यायला सुरुवात करते जिजाऊ मासाहेब. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत, पायातून भळभळभळ धार लागते, आणि धार लागल्यानंतर घुंगराचा आवाज येतो. काठीला घुंगर बांधलेला कुणीतरी पोरगा आवाज येतो, आई साहेब काय झालं? काय नाही रे बेटा, माझ्या पायामध्ये काटा मोडला रे बाळा, माझ्या पायामध्ये काटा मोडला, मी काढून देतो. अरे तू एवढा माझा हा काटा कसा काय काढणार? म्हणे मी भल्ल्यांचे काटे काढले, तुझा का काढणार नाही? म्हणे चांगल्यांचे काटे काढून टाकले, तुझा का काढणार नाही? काटा काढता येतो तुला? हो म्हणे काटा काढता येतो. आई साहेब बसतात, आणि काटा काढण्याची सुद्धा प्रक्रिया आहेत बरं का. तो काटा काढण्यासाठी पायात जर काटा मोडलेला असेल तर तो पाय कुठे घ्यावा लागतो? पायावर घ्यावा लागतो. तो पायावर घेत असताना गुडघ्यावर घ्यावा लागतो. गुडघ्यावर असा पाय घेतल्यानंतर तो स्वच्छ करण्यासाठी कोणतं पाणी वापरलं जातं? पायातला भरलेला काटा स्वच्छ करण्यासाठी कोणतं पाणी वापरलं जातं? थुंका. बरं, तो तोंडात थुंका लावायचा आणि परत पायाला पुसायचा. एका थुंक्याने किंवा एका वेळेस पुसल्यानंतर तो स्वच्छ होत नाहीत. मग तोच परत बोट ते कुठं घालायचं? तोंडात घालायचं, परत लावायचं. असं 3-4 वेळेस कोण करतं? ते पोरं पोट्ट करतं. 10-12 वर्षाचं पोरगं, काठी बाजूला ठेवलेली आहेत, असे कांबळी टाकलेली आहेत, आणि हळूहळू फक्त ते पोरगं असं काट्याला हात लावतं, आणि तो काटा एकदम नाहीसा होतो. एवढं जे दुःख नाहीसं होतं, ते रक्त सांडत होतं, ते रक्तही नाहीसं होतं. आणि पायाला त्या बाळाचे स्पर्श झाल्यानंतर ते दुःख नाहीसं झालं, आणि एकदम एवढा आनंद झाला. जो होता शिनभाग जो होता ना, तो सगळा शिनभाग पळून गेला. आणि मग तीच जिजाऊ मासाहेब विचारते, बाळा खरंच तू काटा काढण्यामध्ये प्रवीण आहेत बरं का? हो म्हणे, मी कंसाचा काटा मीच काढला. हो, रावणाचा काटा मीच काढला. हो, शिशुपालाचा काटा मीच काढला. अजूनही जिजाऊ मासाहेबांना कळना हा काटा काढणारा कोण आहेत. एवढा काटा काढण्यामध्ये प्रवीण तू आहेत. म्हणे, लेका तुझं नाव काय रे? म्हणे, बाळा नाव काय म्हटल्यानंतर भगवंत म्हणतात, माझं नाव विठोबा म्हटल्यानंतर, इट्टूबा, तुझं नाव विठ्ठोबा. जवळ असलेला एक दगड उचलते ती जिजाऊ मासाहेब, आणि त्याच्या पाठीमागे जेव्हा पळतेत म्हणे, पुढे भगवंत पळतात. म्हणे, मी कोणा भल्यांना सापडलो नाही, तुला काय सापडणार? म्हणे भगवंत पुढे पळून जातात, आणि मग हसू लागते. म्हणे, कसाही असो, परंतु माझ्या पायातला काटा काढूनच पळाला नाही का? म्हणे बस एवढं. टोपली डोक्यावर घेतली जाते, आनंदात मस्त करत चिंतन करत भंडाऱ्यावर येते, आणि टोपली ठेवली जाते. टोपली ठेवल्यानंतर भगवंत तुकोबाराय भजन करत असतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, याजसाठी वनांतरा, याजसाठी वनांतरा, याजसाठी वनांतरा, याजसाठी वनांतरा. जातो सांडोनिया घरा, जातो सांडोनिया घरा,
माझे दिखावेल प्रेम वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली पक्षी ही सुस्वरे आविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. बस एवढा आनंद घेण्यासाठी तुकोबराय वनामध्ये आलेले आहेत. जिजाऊ साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर तुकोबरायांना विशेष विलक्षणता दिसते का जिजाऊ आज एवढी आनंदी का? आवले आलीस बाई आलीस, आज चेहरा खूप हसता हलका फुलका दिसतोय. हो म्हणे, हलका फुलका दिसण्याचं कारणही आहेत म्हणे. तुमचा तो इट्टूबा भेटला होता म्हणे. इट्टूबा भेटला, काय केलं म्हणे? माझ्या पायातला काटा काढला. भगवंताचं हे दर्शन माझ्याही अगोदर माझ्या पत्नीला झालं म्हणून तुकोबरायांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होतात, रडू लागतात. म्हणे आवले खरंच खूप भाग्यवान आहेत बरं का बाई तू. म्हणे काय भाग्य? अरे म्हणे बघ म्हणे, भगवंताचं भजन मी करतोय, दर्शन मात्र तुला दिलं जातंय, अजून कोणतं भाग्य पाहिजे म्हणे. खूप भाग्यवान आहेत, माझ्या जीवनात अशी पत्नी मिळाली. अशी पत्नी असावी जीवनात, जेणेकरून भगवंतसुद्धा आपल्याला प्राप्त व्हावा. तुकोबरायांचं भजन चालू आहेत. तुकोबराय भामचंद्रावर जातात. 18 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. निर्वाण जाणून आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजीचे. व्याघ्र विंचू सर्प अंगाशी झोंबले, पिढोजे लागले सकळीक. सगळ्या अंगाने सगळ्या अनुषंगाने तुकोबरायांना त्रस्त करण्यासाठी वाघ आलात, विंचू आला, साप आलात. तुकोबराय म्हणतात देवा या रूपात मला दर्शन नकोय. जे दर्शन सुंदर ते ध्यान उभे विटे वरी ते दर्शन मला पाहिजे. वाघाच्या रूपात नको, विंचवाच्या रूपात नको, सर्पाच्या रूपात नको. तुकोबरायांसाठी भगवंत त्या ठिकाणी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी या स्वरूपामध्ये येतात. आजही तुम्ही भामगिरीवर जा, भामचंद्रावर जा, आवर्जून जा. पंढरपूरला नाही गेला तरी चालेल, एकदा भामचंद्रावर जाऊन पहा. सदैव सतत हसत असणारी मूर्ती आजही आपल्याला सांगते तुकोबरायांना भगवंताने कशा प्रकारे दर्शन दिलं. दीपकी कर्पूर जैसा पै विराला, तैसा देह झाला तुका म्हणे. अशा प्रकारे भगवंताचं दर्शन होतं. आणि भगवंताचं दर्शन झाल्यानंतर आता तुकोबरायांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी लागते. वैराग्य अंतकरणामध्ये बाळगून तुकोबराय नित्य भगवंताचं भजन करतात. बस आता नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नको. आता तुला कवित्व करावं लागेल, अभंग रचना करावी लागेल. म्हणे मला काय बोलता येतं? काही नाही म्हणे, मी बोलवून घेईल, तू फक्त लिहिण्याचं काम कर, निर्माण करण्याचं काम कर. तुकोबराय आता अभंग रचना करायला सुरुवात करतात. आणि तुकोबरायांची अभंग रचना करायला सुरुवात केल्यानंतर ज्या वेदाच्या रुचा आहेत, चहुवेदाचे केले विवरण, अर्थही गहन करून या. तुकोबरायांच्या मुखातील तेच शब्द, वेदाची एक एक रुचा बाहेर पडायला जेव्हा सुरुवात होते, लक्षात घ्या, संसारामध्ये माणूस मोठा व्हायला लागला की त्याचे शत्रू मोठे होतात, त्याचे शत्रूही मोठेच असतात. आणि परमार्थामध्ये सुद्धा तीच अवस्था आहेत. परमार्थामध्ये जेव्हा माणूस मोठा व्हायला लागतो ना, परमार्थातीलही मोठे शत्रू आपल्याला त्रस्त करायला लागत आहेत. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तुकोबरायांच्या जीवनात सुद्धा तीच परिस्थिती येते. तुकोबरायांना अनेक प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. सालो मालो हरीचे दास, तेच सालोमालो महाराज तुकोबरायांचा सूड घेण्यासाठी प्रयत्न करतात. आणि प्रयत्न केल्यानंतर जी बैठक, जे श्रोते सालोमालोंच्या कीर्तनाला राहायचे, ते सगळे श्रोते आता तुकोबरायांच्या कीर्तनाला जाऊ लागलेत. सालोमालोंच्या कीर्तनाला कोणीच येईना, मग करावं काय? सालोमालो
रामेश्वर भट्टांकडे जातात. जे वेदशास्त्र ब्राह्मण होते त्यांच्याकडे तक्रार केली जाते की वेदाचं निरूपण मराठी भाषेमध्ये करणारा एक कुणब्याचा पोरगा, एक मराठी कुणबी, तो मराठी भाषेमध्ये वेदाचं विवरण करायला सुरुवात करतोय. आता करायचं काय? त्याच ठिकाणी रामेश्वर भट्टांना पाचारण केलं जातं आणि रामेश्वर भट्ट आल्यानंतर जेवढा गाथा निर्माण केलात तो गाथा आता इथून पुढे निर्माण करायचं नाहीत असा प्रण केला जातोय. आणि ब्राह्मणांचं ऐकल्यामुळे आता नाही करत, परंतु असलेलं निर्माण केलेलं साहित्य काय करायचं? गंगेमध्ये इंद्रायणीमध्ये बुडवून टाका म्हणे, ठेवू नका. अंगावर शहारे उठतात. आयुष्यभर केलेली परमार्थाची साधना आता पाण्यामध्ये जाणार. नका, असं करू नका. नाही म्हणे, ब्राह्मणांचा आदेश आहेत, रामेश्वर भट्टांचा आदेश आहेत आणि तेच गाथा पाण्यामध्ये बुडवली जाते. तुकोबराय भगवंताला म्हणतात, देवा देवना संसार तुका दुहीकडे चोर. संसार चांगला केला असता तर तो संसार चांगला झाला असता. संसाराचा परित्याग करून मी परमार्थ केला आणि तो परमार्थसुद्धा आज पाणी मोल झाला, पाण्यात बुडवला गेला, मातीमोल झाला. आता करू काय? 13 दिवस झाले निश्चक्र करिता नपवसी अनंता. तुकोबराय भगवंताला म्हणतात, देवा आता तू प्राप्त होणार नाहीत का? आणि तेव्हा तुकोबराय 14व्या दिवशी त्याच वह्या घेऊन, भगवंताच्या वह्या घेऊन भगवंत परत पुन्हा तारी येल्या जैशा लाह्या. थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला. जनाची या बोला साठी चित्त क्षोभविले. देवा मी तुझा अंत पाहिला आणि 13 दिवस पाण्यामध्ये तुला बुडवून ठेवलं आणि तुला पुन्हा पुन्हा तुझ्यावर मी शंका निर्माण करत होतो. माझा गाथा बुडला, माझा परमार्थ केला, परंतु 13 दिवस तू पाण्यामध्ये राहून माझ्या गाथ्याचं संरक्षण केलं ना. कशा प्रकारे? तारी येल्या जैश्या लाह्या. जळी दगडासहित वह्या तारी येल्या जैश्या लाह्या. दगडालाही तारलं आणि त्या वह्यांना सुद्धा भगवंत तारतात. ही किमया परमार्थाची आहेत. आणि आता तुकोबरायांचा जे जयकार होऊ लागला. तुकोबराय की जय, तुकोबराय की जय. चालो मालो कोणाकडे पाहिना. ज्या रामेश्वर भट्टांनी परीक्षा पाहिली होती तेच रामेश्वर भट्ट जेव्हा माऊलीच्या दर्शनाला निघालेत पहाटेचा समय, आणि पहाटेच्या समयाला आता स्नान संध्या उरकून माऊलीच्या दिशेने जावं म्हणून एका विहिरीजवळ येतात आणि त्या विहिरीमध्ये डुबकी मारतात. ती अनगडशहा फकीराची विहीर, पूजेसाठी फक्त ते पाणी ठेवलेलं असल्यामुळे त्या पाण्यामध्ये कुणीतरी बुडी मारली, आपलं पाणी दूषित केलं म्हणून तो अनगडशहा फकीर म्हणतोय, ऐसेही डुबते रहो. रामेश्वर भट्टांना शाप दिला जातो. पाण्यातून बाहेर आलेत का अंगाचा दाह व्हायला सुरुवात व्हायचं आणि दाह व्हायला सुरुवात झाली की परत पाण्यामध्ये बुडायचं, दाह शांत व्हायचा. आता मासा तर नाही जास्त वेळ थांबणार ना. परत बाहेर निघालं की शेवटी नाईलाज असतो. रामेश्वर भट्ट बाहेर येतात, माऊलीच्या दरबारात येतात, साधना करू लागतात. आणि साधना केल्यानंतर तेच ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणतात, त्याची तुझं काही घडली प्रचित मनवूनही दुःख झाले तुझे. ज्ञानोबरायांची प्रचिती येते आणि ज्ञानोबराय सांगतात, तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय अम्मा थोर का जो अवतार नामयाचा. नामदेव महाराजांचा अवतार असलेला तुकोबा तो आम्हाला प्रिय आहेत आणि त्याची निंदा, त्याचा दोष तुझ्याकडनं घडला म्हणून ही घटना घडली. एक काम करा, तुम्ही परत देहूला जा, तुकोबारायांच्या चरणावर डोकं ठेवा. ज्या दिवशी तुम्ही डोकं ठेवाल त्याच ठिकाणी तुमचा दाह संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही, संपल्याशिवाय राहणार नाहीत. रामेश्वर भट्ट परत देहूला येतात. देहूला आल्यानंतर रामेश्वर भट्ट तुकोबारायांना सांगतात, तुकोबाराय माझ्याकडनं खूप मोठा अपराध घडला. सांगितलं कोणी? माऊलींनी सांगितलं. आणि त्याच ज्ञानेश्वर महाराजांना तुकोबाराय म्हणतात, बोलिले कुरे वेडी वाकुडी उतरे, वाकुडी उतरे, वेडी वाकुडी उतरे. बोलिले कोरे वेडी वाकुडी उतरे, करा क्षमा पराध महाराज तुम्ही
सामान्य आणि मला एवढा मोठेपणा काय माझं पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी देवा मी एवढा मोठा नाही म्हणे महाराज काहीतरी कृपा करा. रामेश्वर भट्ट पुन्हा पुन्हा विनंती करतात आणि तेव्हा फक्त एकच अभंग गायला जातो. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया. शब्द बाहेर पडतात. एवढे वाक्य बाहेर पडल्याबरोबर जो अंगाचा दाह आहेत ना तो अंगाचा दाहच शांत होऊन जातोय. रामेश्वर भट्ट जो गाथा बुडवला होता तो डोक्यावर घेता तरी सगळ्या देहूमध्ये नाचू लागतात नृत्य करू लागतात. तुकोबराय की जय तुकोबराय की जय. अरे वेदशास्त्र ब्राह्मण संपन्न ब्राह्मण आणि तोच गाथा घेऊन नाचायला लागल्यानंतर सालो मालूंचं डोकं ढळ. अरे म्हणे याच्या डोक्यात भडक पडलं की काय एवढा मोठा विद्वान आणि त्या तुकोबाचा गाथा घेऊन नाचतो काही कळतं की नाही म्हणे. मोठमोठे होट आवळतो आणि शेवटी तुकोबरायांना उपमा देत असताना म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही धुजा. हा साक्षात तुकोबराय चहू वेदाचे केले विवरण अर्थही गहन करून या. आणि तुकोबरायांची जो कोणी निंदा करेल तो साक्षात भगवान विष्णूची निंदा करेल. इथून पुढे तुकोबरायांची निंदा करायची नाहीत. तुकोबरायांच्या नावामध्येच यमाला भीती वाटते. तुकाराम नाम घेता कापेयम. सगळीकडे जे जे कार चालू झालात. छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं एवढा मोठा साधू महात्मा आपण त्याच्या दर्शनाला जायला पाहिजे परंतु अगोदर पारखायला पाहिजे ना. म्हणून अनेक प्रकारचं धनद्रव्य पाठवलं जातं. तुकोबराय त्याचा परित्याग करतात आणि परित्याग केल्यानंतर परिणामतः शिवाजी महाराजांना कळतंय हा फक्कड महात्मा आहे. तुका म्हणे करी फकीराचे परी रात्रंदिवस हरी येईल वाचे. आणि त्याच तुकोबरायांच्या चरणावर साक्षात स्वराज्याची स्थापना करणारा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज दंडवत घालतोय. ही भक्तीची किमया आहे. तेच तुकोबराय कीर्तनासाठी बसतात आणि कीर्तनामध्ये जेव्हा परचक्र पडतं न ते खेवे देवा ऐसा हा अकांत परपिडे चित्त दुःखी होते. देवा सहन होत नाही. ज्या स्वराज्याची ज्या लोकांची रक्षणा करण्यासाठी ज्याचा अवतार झाला आहे त्याच्यावर जर परचक्र पडलेलं असेल तर त्याच्यातून रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे. सगळ्या कीर्तनाच्या मंडपातील सगळ्यांचे चेहरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसतात आणि छत्रपती शिवाजी महाराज कधी पळ काढून जातात पत्ताही देखील लागत नाहीत. ही कीर्तनाची परंपरा. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तुकोबरायांच्या कीर्तनाने छत्रपती शिवाजी महाराजांना एक आगळा वेगळा चमत्कार दाखवून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांना वैराग्य निर्माण होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आता काही नाही फक्त तुमच्या चरणाजवळ बस कीर्तन श्रवण करायचं भगवंताचं भजन करायचं. तुकोबराय म्हणतात नाहीत सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न तेजेत. आपल्या जीवनात वाट्याला आलेलं कर्म आहेत ना त्या कर्माचा परित्याग कदापिही करायचा नाहीत. ते कर्म जर इमानदारीने केलं तर तोच परमार्थ होतो. तुम्ही स्वराज्याचं रक्षण करा. आम्ही माणसांचं रक्षण करतो. आम्ही माणसांना घडवतो. तुम्ही स्वराज्याला घडवा. हेच शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनाला लागतात आणि तिथून पुढे जसं स्वराज्य घडायला सुरुवात होतं सगळ्या जगताला गवसणी घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांचे विचार घेऊन मार्गस्थ होतात. पावलं पुढे पुढे चालतात. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं गुणगान गायलं जातं आहे. मंबाजी गोसाव्यांचं चरित्र येतं आहे आणि तुकोबरायांचा उदो उदो हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. नामदेव महाराजांच्या अनुषंगाने आता त्याच ठिकाणी अनेक प्रकारची लेखणी पुढे पुढे सरसावते. सच्चिदानंद बाबा सुंदर गाथ्याचं लिखाण करतात आणि गाथ्याचं लिखाण जेव्हा पूर्ण होतं तेव्हा तुकोबरायांना आठवण येते मागच्या जन्मामध्ये मी भगवंताला सांगितलं होतं देवा 96 कोटी अभंग झाले 4 कोटी शिल्लक राहिले. नामदेव महाराजांना भगवंत म्हणतात नामा ते 4 कोटी पूर्ण करण्यासाठी तुला परत जन्माला यावं लागेल. भगवंताला उत्तर देत असताना नामदेव महाराज म्हणतात मी जन्माला येईल अवताराला येईल पण देह मात्र ठेवणार नाही. मला नेण्यासाठी तुला यावं लागेल बरं का बाबा. यावं लागेल बरं का. हा संसार एकदा का देह ठेवला अरे साधारणतः पायाची धूळ जर लागलेली असेल तर त्या पायाच्या धुळीला सुद्धा लोक त्रास देतात.
माणसाला त्रास देतील याच्यात विशेष काय आहेत? नाही बरं का बाबा. जर यदा कदाचित तुला असं वाटत असेल पुढचे 4 कोटी अभंग माझ्याकडनं पूर्ण व्हावे, तर त्याची अपेक्षा आहेत. पूर्ण झाल्यानंतर मात्र तुला मला नेण्यासाठी यावं लागेल. तेव्हा तुकोबाराय भगवंताला विनंती करतात, देवा कन्या सासूर्यासी जाये, कन्या सासूर्यासी जाये, सासू रसी जाए, कन्या सासू रसी जाए, मागे पर तोनी पाहे, मागे पर तोनी पाजे, मागे पर तोनी पाजे, तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा. कन्या सासुऱ्याची जाय मागे परतुनी पाहे. 18 वर्ष 20 वर्ष 22 वर्ष 25 वर्ष ज्या आईबापांनी वाढवलेली ती कन्या असते ना, मुलगी असते ना, आईबापांवर अटूट जीव असतो. जेव्हा तिचा लग्न सोहळा पार पडतोय, 18-20 लाखाचा चुराडा केला जातोय, आणि एवढा चुराडा केल्यानंतर जेव्हा तीच मुलगी बोळवण्याची विदाई करण्याची वेळ येते ना, तेव्हा ती मुलगी पाहत असताना आनंदाने जात असताना सुरुवातीला दिसते, परंतु जेव्हा आपण आपल्या आईबापांपासून कायमचं दूर होणार ही गोष्ट लक्षात आली का तीच मुलगी विचार करते, या घरामध्ये मी वाढले, माझ्या दादासोबत राहिले, सगळ्यांना मी आपलंसं म्हणत होते, परंतु माझा हा काळ खूप मोठा आहे, कारण माझ्यावर आत्ता अजून मोठी जबाबदारी पडणार आहेत. घराच्या माहेरच्या लोकांना कलंक लागू नये म्हणून सासरी चांगलं वागावं लागेल, आणि सासरी वागत असताना आपलं माहेरसुद्धा सांभाळावं लागेल. म्हणून त्या मुलीच्या मुखातून सहज वाक्य बाहेर पडतात, लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. सौख्यात वाढलेली, प्रेमात लागलेली, सौख्यात वाढलेली, प्रेमात लागलेली, कळी कळी फुलून ही कडते मंडपी, प्रेम सोन मी त्या घरची, होणार सोन मी त्या घरची. लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सोन मी त्या घरची, होणार सोन मी त्या घरची, होणार सोन मी त्या घरची. मिली तरी तुझं तोंड पाहणार नाही, गेली तरी मी रडणार नाही. दादा पुन्हा पुन्हा असं म्हणतो, बापसुद्धा असं म्हणतो, रडणार नाही रडणार नाही. आणि जेव्हा गाडी समोर येते, आपले जावई बुवा गाडीमध्ये बसतात, आणि मुलगी दिसत असताना पुढे दिसते, आणि जेव्हा एकदम हांबरडा फोडला जातो, जो बाप आपल्या कोणत्याच व्यक्तीसाठी वडील गेल्यानंतर रडत नाही, आई गेल्यानंतर रडतसुद्धा रडत नाही, घरातलं काही जरी झालं तरी त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू नसतात, परंतु आपली लेक जेव्हा बोळवण्याची वेळ येते ना, तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत, अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. आपली कन्या रडताना दिसते तेव्हा तोच बाप ओक्साबोक्शी रडतो. पुढे पुढे कन्या चालते, परंतु आठवण मात्र जशी बापाची येते, आपल्या दादाची येते, आपल्या आईची येते ना, भगवंताची सुद्धा आठवण तुकोबारायांना तशीच येते. केव्हा भेटसी केशवा, कधी देवा दर्शन देणार, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. लेक विसरेल, संसाराचा एकदा गाडा डोक्यावर आला की ती विसरू शकते. एखादा मुलगा जन्माला आल्यानंतर आईची आठवण करते, पहिली बाळ जशी आईबा हेची पिसे. मुलगा मोठा झाला की ती आईला सुद्धा विसरेल.
परंतु तुकोबाराय आठवण करून देतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, देवासाठी तशी तळमळ लागावी. मासा एकदा का पाण्यातून बाहेर काढला, तो म्हणतो 2-4 तास आपण बाहेर फिरूया, नंतर पाण्यात जाऊन परत पोहायला सुरुवात करूया, असा मासा म्हणतो काय? 2-4 नाही, क्षणार्धात त्याचा जीव संपून जातो. अशी आस माझ्या मनाला लागली. तेव्हा त्याच आशेला पूर्ण करण्यासाठी तुकोबारायांच्या घरी स्वतः भगवंत पाहुणे म्हणून येतात. पाहुणे घरासी, 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 पाहुणे घरासी. आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. पाहुणे घरसी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार. पाहुणे घरसी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. कोप मोडकी जर्जर, काय करू उपचार. कोप मोडकी जर्जर. अत्यंत प्रेम असणारी व्यक्ती जेव्हा आपल्या घरी येते ना, त्या आलेल्या व्यक्तीचे उपचार, तिची व्यवस्था कशी करावी, कधीकधी धावपळ उडून जाते बरं का, कधीकधी. आणि त्याच नंतर भगवंताची आस लागलेली तुकोबाराय, काय करावं उपचार. दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कन्या, मूठभर कन्या आणि ढंगळेभर पाणी, मोठी डेंगभर पाणी ठेवलं. आता सांगा किती घट्ट खीर झालेली असेल, किती घट्ट खीर झालेली असेल. एवढ्या एवढ्या कन्यान त्याची खीर बनवू कशी, बाकी काहीच नाहीत. तुकोबाराय भगवंत सांगतात, माझ्या तुकोबारायांची खीर एवढी चांगली होती, एवढी चांगली होती, एकदम पातळ होती ना. मग ती पातळ खीर दुसऱ्याच्या पात्रावर जाऊ नये म्हणून काय केलं माहिती आहे, चतुर्भुज रूप धारण केलं. सगळ्या पानापेक्षा हेच पान, आजारासाठी सुद्धा हेच पान, निरोगी राहण्यासाठी सुद्धा हेच पान, आणि मला वाटतं मुखशुद्धीसाठी सुद्धा हेच पान. तुळशीचं पान तोंडामध्ये टाकलं जातं, भगवंताला खूप आनंद होतं. तुकोबा आता जायचं ना? नाही देवा, एकादशी आहेत ना, वारकरी येतील ना, वारकऱ्यांना भेटूया, आजचे दिवस थांबा. थांबले भगवंत, थांबले. आणि थांबल्यानंतर द्वादशी आली. देवा आज जायचं नसतं, आज पर्वकाळ आहेत ना, पारणं सोडून जाऊया. पारणं सोडलं जातं. देवा एवढ्या लांबून तुम्ही थकून आला असेल ना, आजचे दिवस थांबाच ना, थांबा ना, कशाला एवढी घाई करता, थांबा ना, थांबा ना. म्हणे का थांबा, अरे थांबा थांबा. थांबा नाही, काय सांगू का, आता जवळच होळी आली म्हणे. होळीची पुरणपोळी चांगली असते, होलिकाचं दहन माहीत आहेत ना, तीच होलिका तुमच्यामुळेच उद्धाराला प्राप्त झालीत ना, तुमच्या भक्तांसाठी झाली ना. त्या होलिकाचं दर्शन घेऊन जाऊया ना आपण, पोळी खाऊन जाऊन या, होळीची पोळी खाऊ. अरे तुकोबा किती वेळ झाला, एवढा कुठा वेळ असतो का. मी 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 येतानाच लक्ष्मीला सांगितलं, असा गेलो न असा आलो, आणि तू 2-3 दिवस झाले म्हणे माझा टाईमपास. नाही म्हणे, थांबा तुम्ही, थांबूनच घ्या. आता शेवटी जो कोणाचं ऐकत नाही तो फक्त आपल्या भक्तांचं ऐकत असतो बरं का. तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोवाटी. आपल्या भक्तांसाठी तो मागे पुढे फिरत असतो, आणि मागे पुढे फिरत असताना तुकोबारांचे सगळं ऐकायला तयार आहेत. पुढं पुढं एक दिवस जातोय, प्रतिपदा येते, आणि द्वादशी द्वितीया जेव्हा उजाडते, द्वितीया उजाडल्यानंतर आता म्हणतात, देवा आपल्याला जायला पाहिजे. सकळई माझी बोळवण करा, सकळई माझी बोळवण करा. जी माझी बोळवण करा, सकळ जी माझी बोळवण करा. परतोनी घरा जावे तुम्ही, परतोनी घरा जावे तुम्ही.
गावातील मंडळीला विचारलं जातं, येता का वैकुंठाला, येता का, येता का, येता का, देव मला नेण्यासाठी आले, येता का तुम्ही, येता का. लोक म्हणतात नाही हो, पोरीचं लग्न राहिलं, अजून पोरगं शाळेत जातं आहे, सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, संसारामध्ये पडल्यानंतर तो संसार चांगल्या प्रकारे सांभाळायला लागतो. कोणीच येत नाहीत, कोणी होकार देत नाहीत. कोणाला इच्छा आहे तो आपल्या पुढे वैकुंठवासी लागावं म्हणून. चुकीने जरी निघाला तरी कोणाला सहन होत नाही. शेवटी जिजाऊ माँसाहेबांना विचारलं जातं, आवले येते का माझ्यासोबत, बाई येते का, असं म्हणतात. जिथं कोणी मदत करत नाही तिथं पत्नी मदत करते. मग चल ना वैकुंठाला जाऊया आपण. आवली म्हणते, काय हो आले असते, हो खरंच आले असते, मनापासून आले असते, तुमची शपथ आले असते. पण काय सांगू, एवढ्या दिवस आपली म्हैस वांज होती ना, आत्तापर्यंत वांज होती आणि आताच ती नेमकी वेळेला झालीत म्हणे, जनायला झालीत, आणि ती म्हैस सोडून मी कशी काय येऊ म्हणे. तुकोबाराय विचार करतात, कितीही प्रेमाची व्यक्ती असू द्या, सगळे संसारासाठी जगतात, देवासाठी कोणी जगत नाहीत. सोडीला संसार, माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख सांगे अंगे. आणि त्याच अनुषंगाने आता तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा अंती वाट पाहे विठो तुझी, बस आता देवा तुझ्याशिवाय मला कोणी नाही, चला आता विठो तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज. तुकोबाराय सगळ्या जगताला टाहो फोडून सांगतात, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आजी होतो आता कृपा असू द्यावी. तुकोबाराय भगवंताच्या त्याच, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. तुकोबाराय विमानामध्ये बसतात. भगवंत म्हणतात, उशीर झाला तुकोबा, चला ना. तुकोबाराय पुन्हा पुन्हा सगळ्या समाजाला हात करतात, येऊ का, काळजी घ्या, कर्म चांगलं करा, तेच कर्म तुमचं रक्षण करेल. पुन्हा सांगतात, तुकोबा आता निघायचं का. नांदुरकीच्या त्याच वृक्षावर येऊन असलेले विमान, त्या विमानामध्ये तुकोबाराय बसले जातात. आणि शेवटी सगळ्यांना आशीर्वाद देत असताना तुकोबारायांचं विमान, तोच गरुड हळूहळू झेप घ्यायला सुरुवात करतोय. आणि सगळ्यांच्या नजरा ताट नजरेने तुकोबारायांच्या त्याच विमानाकडे लागलेले आहेत. हळूहळू तेच विमान हळूहळू पुढे चालायला सुरुवात होते. जसं विमान आकाश मंडळामध्ये दूर जायला सुरुवात होते ना, बस आता शब्द बाहेर पडतात, अंतकाळी विठो आमासी पावला. हो अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी
येणे